नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. हल्ली नाती जपणं हे खूप कठीण होऊन बसलेलं आहे आणि कोणतीही चूक ही नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते असं बपू नेहमीच म्हणतात. आपण जेव्हा रागात असतो तेव्हा खूप काही बोलून जातो आणि नंतर आपल्याला लक्षात येते की अरे आपण हे बोलायला नको होतं, परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. दोन प्रकारची माणसं या जगामध्ये आहेत. पहिलं म्हणजे एक मनातलं ओठावर न आणणारी लोक आहेत आणि दुसरं म्हणजे मनातलं भडाभड बोलून मोकळं होणारी लोक सुद्धा आहेत. जी लोक मनातलं ओठावर आणत नाहीत ते मनातल्या मनात कुडतात आणि जी लोक मनातलं भडाभड बोलून मोकळे होतात ती दुसऱ्याच्या मनाचा विचारच करत नाहीत. समोरच्याचं मन दुखावलं जातं का हेही ते बघत नाहीत. आणि म्हणून अशा प्रकारची ही दोन माणसं असतात आणि त्या दोन माणसांच्या व्यक्तिरेखा आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारात अनुभवत असतो. आता एखादी व्यक्ती जी तुमच्या अगदी हृदयाच्या जवळची आहे आणि तिने तुम्हाला फसवलंय किंवा दुखवलं असं झालंय, तर तुम्हाला तुमची मनस्थिती द्विधा होते. तुम्हाला असं वाटतं की आता या व्यक्तीला माफ करायचं की शिक्षा करायची. शिक्षा केली तर मात्र काय होतं, तर ती व्यक्ती दूर निघून जाते, अबोला निर्माण होतो, दुरावा निर्माण होतो आणि मग आपल्यासुद्धा मनामध्ये एक अशा प्रकारचा कुठेतरी एक न्यूनगंड निर्माण होतो की अरे आपण असं केलं असतं तर बरं झालं असतं, आपण तसं केलं असतं तर बरं झालं असतं. असे अनेक विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात आणि त्यासाठीच संवाद असणं, नात्यामध्ये संवाद असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता याचं उदाहरण तुम्हाला देते. एका घरामध्ये मुलगी आणि बाप असतो आणि ते एकमेकांशी बोलत नाहीत आणि त्यांच्यामध्ये कुठलाही संवादही होत नाही. आणि जेव्हा त्या घरातले वडील अंथरुणाला खिळतात तेव्हा त्यांच्यामध्ये पुन्हा संवाद सुरू होतात, अबोला संपतो आणि मग फक्त पश्चातापाचे अश्रू असतात. परंतु हे जे अश्रू असतात हे का असतात, तर कुठलाही संवाद न साधता आल्यामुळे कोणत्याही भावना व्यक्त केल्या जात नाहीत, त्या मनातच राहतात आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी तुमच्यामध्ये हा असा अबोला निर्माण होतो. आणि असा जर अबोला आला असेल तर तो अबोला ताबडतोब वेळीच थांबला पाहिजे. तो जर नाही थांबला तर मग तुमची व्यक्ती तुमच्यापासून दूर जाते. परंतु एक गोष्ट नक्कीच आहे की तुम्हाला जर रडावंसं वाटलं, मोकळं व्हावंसं वाटलं तर तुम्ही नक्कीच कोणाच्या तरी जवळ तुमचं मन नक्की मोकळं करायला पाहिजे, नक्की त्याला आपलं दुःख सांगितलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवायची गोष्ट की ज्याच्याजवळ तुम्ही हे बोलताय ती व्यक्ती तुम्हाला तितकीच विश्वासार्ह असली पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावर जेव्हा आपण डोकं टेकतो तेव्हा तिथे रडण्याची प्रतारणा नाही होणार ना याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण की हसण्याची प्रतारणा झाली तर एक वेळ चालते, पण रडण्याची व्हायला नको. आणि म्हणून आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे की आपण कुणाशी बोलतोय, कुणाला आपण मन आपलं मोकळं करतो आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कसं आहे माहिती का, एखाद्या व्यक्तीला मस्करी करण्याची खूप सवय असते. मस्करी करताना तुम्ही वयाचा, समोरच्या व्यक्तीच्या मानाचा विचार नक्की केला पाहिजे. ती व्यक्ती काय वयाची आहे ते बघून तुम्ही मस्करी केली पाहिजे. कारण कसं होतं की एकदा जर का तुम्ही त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं, दुखावलं गेलं, तर दुखावलेलं जागेवर त्या बोट जर ठेवलं गेलं तर पुन्हा ती जागा भरून निघत नाही. आणि कसं असतं, पैसा गेला तर एक वेळ तो परत कमावता येतो, परंतु जीवाभावाची जर माणसं दुखवली गेली तर ती मात्र कधीही परत कमावता नाही येत. नातं कोणतंही असू देत, नवरा बायकोचं असू देत, बहीण भावाचं असू देत, सासू सुनेचं असू देत किंवा आणखीन कोणाचंही नातं असू देत, परंतु या नात्यांमध्ये संवाद असलाच पाहिजे. जिथे संवाद नाही तिथे फक्त वादच राहतो आणि अबोला निर्माण होऊन दुरावा निर्माण होतो. त्याच्यामुळे संवाद असणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरनं रुसवे फुगवे होणं ह्याची खरंच गरज आहे का हो? असं खरंच आपण करायला हवं का? बरं समजा केलं तरीसुद्धा ते किती वेळ आपण ठेवायचं आहे किंवा किती वेळ आपल्या मनात तो राग ठेवायचा, हेही तितकंच आपल्याला जाणून घेणे खूप गरजेची गोष्ट आहे. रुसवे फुगवे होणारच आहे, कारण की कसं आहे की जगामध्ये अशा अनेक प्रकारचे व्यक्ती असतात ज्यांना काही गोष्टी खटकतात, नाही आवडत. छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद नको म्हणून मग ते लोक बोलत नाहीत, अबोला ठेवतात
परंतु हरकत नाही, काही काळ एक अबोला अशी एक म्हण आहे बघा हिंदीमध्ये, रात गई सो बात गई. रात्र गेली की तुमची त्या गोष्टीची ती गोष्ट पण तुमच्या डोक्यातनं निघून गेली पाहिजे. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा तुम्ही समोरच्याला सुप्रभात असं म्हणायलाच हवं. ते सुप्रभात म्हणत असताना तुमच्या मनात सुद्धा प्रकाशाचे किरण हे आले पाहिजेत, उगवले पाहिजेत, निर्माण व्हायला पाहिजेत. म्हणजेच तुम्ही मागच्या वेळेचं सगळं विसरून गेलायत आणि पुढं तुमची वाटचाल सुरू केली. हे त्याचं एक प्रतीक असतं. कारण एकदा जर वेळ निघून गेली की परत ती येत नाही आणि घटना घडून जाते, पण नंतर मग ती आठवून सुधारण्यासाठी ती वेळ मागं निघून गेलेली असते. तिला तुम्ही सुधारूसुद्धा शकत नाही. आणि त्यासाठीच आपण जेव्हा एखाद्यावर रागावतो किंवा चिडतो तेव्हा ते खरंच खूप गरजेचं आहे का? मग काय अपेक्षा आहेत? असं का वाद का असे होतात किंवा अपेक्षा अशा काय आहेत? आणि उगाचच या गोष्टींवरनं आपण एवढी एखादी गोष्ट ताणायला हवी आहे का? ती गरजेची आहे का? या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं असतं. आणि नेहमी असं असतं बघा की म्हणजे माझं असं एक स्वतःचं म्हणणं आहे की आपण कधीही आपल्या मनात कुठलीही गोष्ट न ठेवता ती मोकळेपणाने बोलून संवाद साधून मोकळं व्हायला पाहिजे. अर्थात आपण संवाद साधायचा प्रयत्न केला तरीसुद्धा समोरच्या व्यक्तीने सुद्धा त्याला तशीच जोड दिली पाहिजे, साथ दिली पाहिजे. तर आपल्याला त्याचा आनंद मिळतो आणि समाधानही मिळतं. आता खूपदा आपण एखाद्या मूवीमध्ये असं वाक्य ऐकतो बघा की हम दोनों से तुम्हें जो चूजना है वो तुम देखो, लेकिन अगर तुम उसके साथ रहना चाहते हो तो मेरे साथ मत रहना, मुझसे नाता तोड दो. अशी अनेक वाक्य आपण मराठीतही ऐकली आहेत, हिंदी मूव्हीजमध्ये पण ऐकलेली आहेत. मग अशा व्यक्तीला आपण संकटात टाकत असतो आणि ती व्यक्ती इतकी संकटात पडते की तिला असं वाटतं की ही दोन्ही व्यक्ती माझ्याच आहेत. मग असं असताना मी या दोघांपैकी एकाची निवड कशी करू आणि या दोघांपैकी एकाची निवड करून मला कसं जगता येईल? कारण मला दोघंही हवे आहेत आणि म्हणूनच मला ही दोघं जण माझ्यासोबत पाहिजेत. तर अशी जेव्हा व्यक्ती कात्रीमध्ये अडकते तेव्हा ती व्यक्ती अक्षरशः होरपळून निघते. आणि या दुहिता असलेल्या स्वाभाविक दोन्ही घरामध्ये तिला प्रेम हवं असतंच, पण मग निवड करायची जेव्हा वेळ येते तेव्हा मग जे वपू म्हणतात ती गोष्ट पटते. ते म्हणतात की ज्या व्यक्तीला दोन्ही पक्षाचं प्रेम हवं असतं त्यांच्या नशिबी कायम होरपळणंच असतं. आणि म्हणून असं वाटतं की परमेश्वराने हा जो जन्म दिलेला आहे त्या जन्मामध्ये रुसवे फुगवे वाद कितीही झाले तरी ते जास्त ताणता कामा नयेत. उशिरा का होईना पण चूक झाली असेल तर मोकळ्या मनाने ती कबूल करून आपण आपलं जे नातं आहे त्या व्यक्तीच्या सोबत ते जिवंत ठेवलं पाहिजे. अर्थात आपण चूक कबूल केली तरीसुद्धा समोरच्या व्यक्तीने तितक्याच मोकळ्या मनाने ते मान्यसुद्धा केलं पाहिजे. त्या व्यक्तीने सुद्धा ते सोडून दिलं पाहिजे की हो, आता या व्यक्तीने जर आपली माफी मागितलेली आहे, चूक कबूल केलेली आहे, तिला तिची चूक झाली आहे हे पटलेलं आहे, असं जेव्हा होतं तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीने सुद्धा तितक्याच मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करायला पाहिजे. माफी मागणारी व्यक्ती ही लहान आहे की मोठी आहे हा इथे मुद्दा नाही आहे. ती व्यक्ती फक्त तिच्या चुकीची तिला जाणीव झाल्यामुळे ती माफी मागते, हे महत्त्वाचं आहे. आणि त्या व्यक्तीने एकदा माफी मागितली की ती समजून घेणं हे समोरच्यांचं कर्तव्य आहे. कारण बघा कसं आहे, आपण नेहमी ऐकतो की आज होता हो चांगला पण बघा ना उद्या नाही आहे तो, म्हणजे नसतो. म्हणजे व्यक्तीच्या आयुष्याचा काही नेम नाही आहे, काही भरोसा नाही आहे. म्हणून मुक्त व्हा, कुढत बसण्यापेक्षा मोकळं व्हा, बोलून संवाद साधा आणि संवाद साधून तुमच्या मनाचा जो मोकळेपणा आहे तो तुमच्या नात्याला जिवंत ठेवतो, तो तुम्ही जिवंत ठेवा. कारण ह्या आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर कधीच नसतं. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा.